चला तर मंडळी, सोडा वगैरे न घालता हा पौष्टिक पदार्थ नाश्त्याला बनवा किंवा जेवणात अगदी 10 मिनिटात तयार होईल। 1 कप अख्खे हिरवे मूग घेतले, पाव कप जुना तांदूळ आणि पाव कप पोहे घ्यायचे। तिन्ही साहित्य व्यवस्थित एकजीव करून स्वच्छ धुवून घ्यायचं। भरपूर पाणी घालायचं। 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजवून घ्यायचं। हे 5-6 तासांनंतर छान भिजलेलं आहे, यातलं हे पाणी काढून टाकायचं। हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं। 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, गरजेनुसार पाणी घालून छान असं बारीक वाटायचं। खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्ट सुद्धा नाही। उरलेले सुद्धा मूग तांदूळ वगैरे मी या पद्धतीनेच वाटून घेते। छान असे वाटून घेतले, या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे। चवीनुसार मीठ घालायचं। थोडं दाटसर वाटते म्हणून पाणी घातलं। इथे हिरव्या मुगाच्या डोस्याचं बॅटर तयार आहे। 5 मिनिटांनंतर लगेच डोसे करायला घ्यायचे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। आवडीनुसार तेल तूप घालू शकतात। नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला मुलांच्या डब्याला बनवू शकतात। हे पौष्टिक मुगाचे डोसे तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने नक्की करून पहा। कसे वाटले कमेंट करून सांगा। आवडले तर